आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक आठवड्यावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शहराच्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 11 एप्रिलला होणार आहे. तर उपमुख्यमंत्री सर्व मंत्री महोदय आणि सर्व सन्माननीय सदस्यांना आपल्या माध्यमातून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करतो. त्याचबरोबर शासनाने एक मताने महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आरोग्याच्या पाहिजे या ठिकाणी शासक विरोधकांनी जे काही चालवले सकाळपासून मी बघतो, फक्त 60 वर्ष करूनही एकही काम झालं नाही. म्हणून मी त्यांच्या प्रस्तावाला विरोध करतो आणि थांबतो. धन्यवाद. बाबासाहेब देशमुख. आठवड्यावरती बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शहराच्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण 11 एप्रिलला होणार आहे. तर उपमुख्यमंत्री सर्व मंत्री महोदय आणि सर्व सन्माननीय सदस्यांना आपल्या माध्यमातून मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करतो. त्याचबरोबर शासनाने एक मताने महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला. त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो. हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300वी जयंती असल्याचं वर्ष आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये शासनाने अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यात यावी आणि अहिल्यादेवींना सुद्धा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा प्रस्ताव शासनाने पाठवावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. सांगोला शहराच्या ठिकाणी नरवी उमाजी नाईक, महात्मा बसवेश्वरांचं पितामह विष्णुपंत दादरे, संत गाडगे बाबांचं स्मारक होण्याची विनंती आपल्या माध्यमातून करतो. भाई गणपतराव देशमुख साहेबांनी टेंबू म्हैसाळ योजना अस्तित्वात आणण्यासाठी कष्ट घेतलं. आज त्या टेंबू म्हैसाळ योजनेचं पाणी सांगोला तालुक्यात येत असताना टेंबूचं पाणी जवळजवळ 1 महिना उशिरा आलेला आहे. त्या कारणाने तिथले शेतकऱ्यांची पिकं जळून जात आहेत. तर आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की टेंबू म्हैसाळचं जे येणारं पाणी आहे ते पाणी वेळेत येणं गरजेचं आहे आणि आमच्या हक्काचं पाणी शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. शिरभावी जीवन प्राधिकरण योजना आहे, त्या ठिकाणी शिरभावी आणि 81 गावला पिण्याचं पाणी देण्याची ती योजना आहे. काही MSEBचं बिल बाकी आहे, त्या कारणाने ती योजना मागच्या काही महिन्यांपासून बंद आहे. तर विशेष बाब म्हणून शासनाने तो निधी उपलब्ध करून त्या शिरभावी आणि 81 गावांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी. ती पूर्ण पाईपलाईन त्या योजनेची नवीन टाकलेली आहे, त्याच्यासाठी 300 कोटी रुपयाचा निधी खर्च केलाय, तरी सुद्धा ती योजना बंद आहे. जलजीवनच्या माध्यमातून जवळजवळ 101 कोटी रुपये शासनाने खर्च केलेत आणि जलजीवनची पूर्ण योजना ही शिरभावी योजनेवरती अवलंबून आहे. तर निश्चितपणे त्या 101 कोटी रुपयांचा निधी जरी खर्च केला असला तरी एकाही गावाला पाणी मिळालेलं नाही. तरी शासनाने लवकरात लवकर या कामासाठी निधी उपलब्ध करून त्या योजना पूर्ण करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतो. राजेवाडीचं पाणी आमच्या काही भागात शेतकऱ्यांना मिळतं, ते वर्षातून 5 आवर्तनं मिळतात. तर आत्ताच आवर्तन सोडण्यासाठी ते लेट झालेलं आहे, उशीर झालेला आहे. तर जलसंपदा मंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की लवकरात लवकर ते पाणी सोडून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिकं जळत असताना मदत करावी. त्याचबरोबर उजनीचं पाणी पंढरपूर तालुक्यातल्या पळशी उपरी या पंचक्रोशीत पाणी मिळतं, ते सुद्धा सोडायला आवर्तन सोडायला उशीर झालेला आहे. तिथले शेतकरी एका मिनिटात संपवतो. ते शेतकरी त्या पाण्याचं पाणी मिळण्यासाठी त्या ठिकाणी मागणी करतायत, तर लवकरात लवकर देण्यात यावी. त्याचबरोबर NRBCचं पाणी हे टेल टू हेड देण्यात येतं. त्या योजनेला 2 टेल आहेत आणि 2 हेड आहेत. निश्चितपणे ब्रिटिश काळची ही योजना आहे.
त्या योजनेमध्ये नवीन